नमस्कार. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मामध्ये चातुर्मासाला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीपासून या चातुर्मासाला सुरुवात होते आणि कार्तिक एकादशीला या चातुर्मासाची समाप्ती होते. चातुर्मासामध्ये कोणते नियम पाळावेत, चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, कोणत्या गोष्टी चातुर्मासामध्ये टाळल्या पाहिजेत, त्याचबरोबर अशी कोणती 3 महत्त्वाची कामे आपण चातुर्मासामध्ये करू नयेत, याशिवाय चातुर्मासामध्ये केले जाणारे व्रतवैकल्य यांची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सारिका भक्ती विश्वमध्ये आपले मनापासून स्वागत. रविवार दिनांक 6 जुलैला आषाढी एकादशी आहे. याच एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवसापासूनच चातुर्मासाला प्रारंभ होतो. हा चातुर्मास कार्तिक एकादशीपर्यंत असतो. याच एकादशीला देव उठणी एकादशी असे देखील म्हटले जाते. रविवार दिनांक 2 नोव्हेंबर 2025ला कार्तिक एकादशी आहे. याच एकादशीला प्रबोधनी एकादशी असे म्हटले जाते किंवा विष्णू प्रबोध उत्सव असे म्हटले जाते. या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते. हिंदू पंचांगानुसार चातुर्मास हा 4 महिन्यांचा कालावधी आहे. या काळामध्ये भगवान श्री हरी विष्णू आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी या 4 महिन्यांच्या काळात चिर निद्रासनात जातात. ते क्षीरसागरात योग निद्रेसाठी जातात. या काळात संपूर्ण विश्वाची जबाबदारी ही भगवान शंकर आणि शिवपरिवाराकडे जाते. चातुर्मासात भगवान श्री हरी विष्णूंच्या निद्रा काळात शिवपरिवार या सृष्टीचा पालनकर्ता असतो. म्हणजेच या चातुर्मासातला पहिला महिना हा श्रावण महिना असतो. आपण या श्रावण महिन्यामध्ये पूर्ण महिना भगवान शंकरांची पूजा अर्चा करतो. त्यानंतर येणारा भाद्रपद महिन्यामध्ये आपण विघ्नहर्ता गणरायाची पूजा अर्चा करतो. त्यानंतर येणारा अश्विन महिना हा माता पार्वतीला समर्पित आहे आणि चातुर्मासातील शेवटचा महिना कार्तिक महिना हा कार्तिकेयांना समर्पित आहे. या 4 महिन्यामध्ये शिवपरिवार हा सृष्टीचा पालनकर्ता असतो. या चातुर्मासाच्या काळात काही शुभ गोष्टी पाळल्या जातात तर काही गोष्टी या काळामध्ये टाळल्या जातात. चातुर्मासातील या 4 महिन्यांच्या काळामध्ये जास्तीत जास्त व्रतवैकल्य सेवा केल्या जातात. काही जण चातुर्मास पाळतात म्हणजे या काळात काही जण बेडवर गादीवर झोपत नाहीत, तर त्याऐवजी खाली जमिनीवर अंथरूण टाकून झोपतात. त्याचबरोबर या 4 महिन्यांच्या काळामध्ये मांसाहार पूर्णपणे वर्ज्य केला जातो. जसे आपण श्रावणामध्ये मांसाहार वर्ज्य करतो तसे काही जण 4 महिने मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करतात, तर काही जण कांदा लसूण वर्ज्य करतात. म्हणजे चातुर्मासातील 4 महिन्यांच्या काळामध्ये जेवण बनवताना, भाजी बनवताना त्यामध्ये कांदा लसूण पूर्णपणे टाळला जातो. हे नियम चातुर्मासामध्ये पाळले जातात. तुम्हाला जर चातुर्मास पाळायचा असेल तर तुम्ही देखील अशा पद्धतीने तुम्ही चातुर्मास पाळू शकता. या चातुर्मासामध्ये कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे, तर आपण या चातुर्मासामध्ये जे काही व्रतवैकल्य आहेत ती जरूर करावीत. त्याचबरोबर आपण काही सेवा करणार असाल, काही पारायण वगैरे करणार असाल ती देखील तुम्ही करू शकता. चातुर्मासामध्ये दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे. तुम्ही गरजूंना किंवा एखाद्या मंदिरात अन्नदान वगैरे करू शकता आणि शक्य नसेल तर आपल्या जवळच असणाऱ्या एखाद्या गरजवंताला आपण कपडे, अन्नधान्य किंवा इतर काही गरजेच्या वस्तू आपण या चातुर्मासामध्ये दान करू शकता. या 4 महिन्यांच्या चातुर्मासाच्या काळात भगवान शंकर, माता पार्वती, श्री गणेश व कार्तिक यांची पूजा अर्चा आपण करू शकतो. त्याचबरोबर चातुर्मासाच्या काळात भगवान श्री हरी विष्णूंची पूजा अर्चा देखील आपण करू शकतो. आपण रोज देवपूजा करत असताना भगवान विष्णूंचीही पूजा करू शकतो. यावेळी आपण भगवान विष्णूंना रोज एक तुळशीपत्र आपण जरूर अर्पण करावे. हे तुळशीपत्र अर्पण करता असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा किंवा 108 वेळा आपण जप करायचा आहे आणि हे तुळशीपत्र किंवा तुळशीच्या मंजुळा आपण भगवान विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे. आता भगवान विष्णूंची मूर्ती प्रत्येकाच्या घरीच असते असे नाही, तर आपल्या देवघरात असणारी बाळकृष्णाची मूर्ती किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल तर आपण त्या मूर्तीवर आपण तुळशीपत्र अर्पण करू शकतो. असे तुम्ही नित्यनेमाने 4 महिने केले तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहील. तुम्हाला कधीही अन्नधान्याची कमतरता राहणार नाही. माता लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी भगवान विष्णूंची चातुर्मासात सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होईल. ज्या घरामध्ये चातुर्मासामध्ये भगवान विष्णूंची ही सेवा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर होते आणि तिची अखंड कृपा घरावर राहते. चातुर्मासाच्या या 4 महिन्यांच्या काळामध्ये स्त्रिया हळदी कुंकवाची व्रत, गोपद्म व्रत, त्याचबरोबर तुळशी व्रत देखील करतात. हे व्रत कसे करावे याचे व्हिडिओ हे लवकरच येतील. त्याचबरोबर आपण या काळामध्ये काही सेवा करणार असाल, दुर्गा सप्तशती पाठ करणार असाल तर तेही करू शकता. शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण करू शकता किंवा शिवलीलामृत ग्रंथातील 11 अध्यायाचे हे पारायण करू शकता. विष्णू सहस्त्रनामाचे हे पठण करू शकता. चातुर्मासाचे हे 4 महिने अतिशय पवित्र असतात, तर आपण या काळामध्ये नवनाथ भक्तिसार या ग्रंथाचे पारायण करू शकता. त्याचबरोबर आपण गुरुचरित्राचे पारायण करणार असाल तरी ज्यांना इतर वेळी गुरुचरित्र पारायण करणे शक्य नसते त्यांनी
या चातुर्मासाच्या काळात तुम्ही गुरुचरित्राचे पारायण करू शकता। चातुर्मासातील हे 4 महिने जसे व्रतवैकल्य, पूजा अर्चा करण्यासाठी, दानधर्म करण्यासाठी पवित्र मानला जातो, पण या चातुर्मासामध्ये काही कामे वर्ज्य केली जातात। म्हणजे या 4 महिन्यांच्या काळामध्ये काही कामे टाळली जातात। त्यामध्ये मुंज, लग्न आणि यज्ञ ही कामे आपण या चातुर्मासामध्ये टाळायची आहेत। लग्न, मुंज आणि यज्ञ ही कामे आपण चातुर्मासामध्ये करू नयेत। चातुर्मासातील 4 महिन्यांच्या काळामध्ये लाखोली व्रत केले जाते। यामध्ये आपण घरी अथवा मंदिरामध्ये शिवलिंगावर 1,00,000 पांढरी फुले किंवा 1,00,000 बेलपत्र अर्पण करू शकतो। तर हे बेलपत्र किंवा फुले आपण कशी अर्पण करावी, तर रोज किती अर्पण करावीत हे ठरलेलं नाही। आपल्याला शक्य असेल तितकी बेलपत्रे किंवा फुले आपण शिवलिंगावर अर्पण करायची आहेत। पण पूर्ण 4 महिन्यांच्या या काळामध्ये आपल्याला 1,00,000 बेलपत्र किंवा पांढरी फुले शिवलिंगावर अर्पण करायची आहेत। अतिशय पवित्र असे व्रत आहे। ज्यांना शक्य असेल त्यांनी या चातुर्मासामध्ये शिवलिंगावर 1,00,000 बेलपत्र किंवा पांढरी फुले आपण अर्पण करू शकता। त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या मूर्तीवर देखील आपण 1,00,000 तुळशीपत्र देखील अर्पण करू शकता। या चातुर्मासाच्या काळात आपण आपल्या देवघरामध्ये किंवा मंदिरात जाऊन आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर हे तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। ज्यांना संतानप्राप्तीसाठी अडचणी येत आहेत, सगळे रिपोर्ट नॉर्मल असून देखील काही अडचणी येत असतील, तर त्यांनी या चातुर्मासाच्या काळामध्ये आपण संतानप्राप्तीसाठी हे व्रत जरूर करून बघावे। नक्कीच याचा चांगला अनुभव येईल। चातुर्मासाच्या पवित्र 4 महिन्यामध्ये आपण अनेक व्रतवैकल्य करत असतो, पण अनेक व्रतवैकल्य आपण करत असताना आपल्या हातून काही चुका होतात, कळत नकळत काही चुका घडतात। तर अशा वेळेला आपण काही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही। तर आपण असे व्रतवैकल्य करत असताना काही चुका झाल्यास आपण माफी मागायची आहे आणि ते व्रत तेथे सोडून आपण नव्याने व्रत करण्यास संकल्प करून सुरुवात करायची आहे। चातुर्मासामध्ये या नियमांचे पालन करून आपण चातुर्मासातील व्रतवैकल्य करायचे आहेत। तर आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।